वेदवाक्यरूपिणी शास्त्रकाव्यकामिनी सुजनवृत्तिधारणादिसंस्कृतिप्रदायिनी शिवे संस्कृते वाग्देवते वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी बालवृद्धमोदिनी मधुरवाग्विलासिनी दिव्यहृद्यचित्तशुद्धशान्तताप्रदायिनी शिवे संस्कृते वाग्देवते वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी. अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम्. विजयादशम्याः हार्दाः शुभाशयाः भवत्यपि धन्यवादः. धन्यवादः. नमो नमः. मी विज्ञापना गोकर्णकर. नमो नमः. मी निशा हिंगणकर. वंदे जगत जननी या हसत खेळत संस्कृत आनंद वर्गात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वेषां हार्दं स्वागतम्. आज विजयादशमी. विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विजयादशम्याः हार्दाः शुभाशयाः. विजयादशमी ही 10वी तिथी म्हणून दशमी. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस या आदिशक्तीची पूजा निरनिराळ्या प्रकारे केली जाते. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनैति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः. उक्तान्येतानि नामानि ब्रह्मण्यैव महात्मना. दुर्गा देवीची ही 9 प्रकारची वेगवेगळी रूपं आपण या नवरात्रात पूजतो. प्रथमं शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या. पहिलं रूप म्हणजे पर्वताची कन्या म्हणून पार्वती म्हणून ती जन्माला येते. द्वितीयं ब्रह्मचारिणी. दुसऱ्या रूपामध्ये ती ब्रह्मचर्याचं पालन करते. तृतीयं चंद्रघंटा. या तिसऱ्या रूपामध्ये ती विवाहित स्त्री असते. चंद्रकोर ती आपल्या गळ्यात धारण करते म्हणून तिला चंद्रघंटा असं म्हणतात. चौथ्या रूपामध्ये ती कुष्मांड. कु म्हणजे थोडं, उष्म म्हणजे शक्ती आणि अंड म्हणजे साक्षात ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडाची शक्ती अंश रूपाने ती आपल्यात धारण करते म्हणून तिला कुष्मांड असं म्हणतात.
5व्या रूपात ती स्कंदाची माता होते. स्कंद म्हणजे कार्तिकेय. 6व्या रूपामध्ये महिषासुराचा वध करण्यासाठी कात्यायन ऋषींची कन्या म्हणून जन्म घेते आणि म्हणून तिला कात्यायनी असं म्हणतात. 7व्या रूपामध्ये शुंभ निशुंभ यासारख्या दैत्यांचा वध करण्यासाठी ती काळरात्र बनून येते म्हणून तिला कालरात्री असं म्हणतात. 8व्या रूपात ती महागौरी बनते. गौर म्हणजे शुभ्रवर्ण. या रूपामध्ये ती अतिशय शांत, सुंदर आणि पवित्र असते. आणि 9वं रूप तिचं सिद्धिदात्री. सर्व प्रकारच्या सिद्धी ती आपल्याला अर्पण करते. तिचं हे रूप निर्गुण आणि निराकार असं आहे. असा हा स्थूलापासून सूक्ष्मापर्यंतचा तिचा प्रवास. या आदिशक्तीच्या 9 रूपांची पूजा केल्यानंतर या नवविध शक्तींच्या नवरात्र समापनाचा दिवस म्हणजे विजयादशमी. सुदेवी सुकांते पराशक्ती पूज्ये नवयामिनी त्वां सुभजे सुमूर्ते तिथौ दशम्यां विजयीभूताश्च भक्त्या तवैव देवाश्च सर्वे. सत्यम. अद्यतनदिनं विजयस्य दिनं. विजयः कस्य विजयः? विजिगीषूणां विजयः. असत्यं नाशयित्वा सत्यस्य विजयः. अधर्मं नाशयित्वा धर्मस्य विजयः. असुरान् नाशयित्वा सुराणां विजयः. सत्यम. विजिगीषू. विजिगीषा नाम जेतुम इच्छा. जिंकण्याची इच्छा म्हणजे जिगीषा. आणि प्रत्येक सत्यनिष्ठ माणसाच्या जिंकण्याची इच्छा जिथे फलद्रूप होते तो हा दिवस विजयादशमीचा. अगदी बरोबर. याला विजयादशमी तर म्हणतातच, परंतु विजयादशमी बरोबर दशहरा असेही म्हटले जाते. दशहरती इति दशहरा. दश म्हणजे 10 आणि हरती म्हणजे हरण केले. रामाने दशानन 10 मस्तक असलेल्या रावणाचा याच दिवशी वध केला म्हणून दशहरा. तिथिर्दशहरा सर्वान् शत्रून् हरन्ति वै दश इंद्रियाणि तु तान्येव विपदां च निवारिणी. जसं दशमुख रावणावर विजय मिळवण्याचा हा दिवस, त्याचप्रमाणे आपली 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशा 10 इंद्रियांवर सुद्धा विजय मिळवण्याचा हा दिवस. दशहरा असं सुद्धा दसऱ्याला म्हणतात. दशहरा हा शब्द दशपापहरा या कल्पनेतून पुढे रूढ झाला. दशपापहरा यस्मात् तस्मात् दशहरा स्मृता. दशपापहरा म्हणजे 10 प्रकारची पाप, वाईट गोष्टी यांच्यावर जर आपल्याला विजय मिळवता आला तर खऱ्या अर्थाने आपल्याला दशहरा साजरा करता येतो. या 10 वाईट गोष्टी कुठल्या? तर आपले जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि त्याचप्रमाणे स्वार्थ, अन्याय, अमानवता आणि अहंकार, या 10 दुर्गुणांवर आपल्याला मात करता आली पाहिजे. आता 10 दुर्गुणांवर मात करायची कशी? तर आपल्याला दशकम धर्मलक्षणम सांगितलेली आहे. धारणात इति धर्म. ज्या चांगल्या मूल्यांची रुजवणूक आपल्यामध्ये करायला हवी त्याला धर्म असं म्हणतात. म्हणूनच म्हटलंय धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीर्विद्या सत्यमक्रोध दशकम धर्मलक्षणम. धृती म्हणजे धैर्य, क्षमा म्हणजे सहनशीलता, दमः म्हणजे शरीरावर ताबा मिळवणं, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, शौच शुचिता म्हणजे पवित्रता, पावित्र्य, इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियांवर ताबा मिळवणं, धीही म्हणजे बुद्धी, विद्या म्हणजे ज्ञान, सत्य म्हणजे खरेपणा आणि अक्रोध म्हणजे न चिडणं, न रागावणं. ही 10 गुणसंपदा सांगितली गेली आहे. अगदी खरे. आपणही आपल्यातल्या दुर्गुणांना दूर करून या सद्गुणांना कसं रुजवता येईल याचा नक्कीच प्रयत्न करूया. तसंच दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वती पूजन, सीमोल्लंघन,
शमीपूजन, अपराजिता पूजन, रामलीला अशा वेगवेगळ्या प्रकारांनी हा सण साजरा करतो. तसंच विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या बऱ्याच काही आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं म्हणतात, पार्वतीने दुर्गासुराचा सतत 9 दिवस युद्ध झाल्यानंतर 10व्या दिवशी त्याचा वध केला आणि त्याचा वध करत असताना तिने विजया हे नाव धारण केले होते, म्हणून या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं. अजूनही एक आख्यायिका अशी आहे, याच दिवशी महिषासूर मर्दिनीने महिषासूर राक्षसाचा वध केला आणि तिला विजय प्राप्त झाल्यानंतर वेगवेगळ्या वाद्यांच्या झंकारावर रत असलेल्या या महिषासूर मर्दिनीचं वर्णन करताना साक्षात आचार्य म्हणतात, जय जय जाप्य जये जय शब्द परस्तुती तत्पर विश्वनुते झण झण झिंझिम झिंकृत नूपुर शिंजित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटन नाटित नाट्यरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. प्रभू रामचंद्राचे वंशज रघुराजा हे संपूर्ण पृथ्वीवरील राजांना जिंकण्यासाठी म्हणजेच दिग्विजयासाठी याच मुहूर्तावर निघाले. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास व अज्ञातवासाचे 13वे वर्ष पूर्ण केल्यानंतर शमी वृक्षावर लपवून ठेवलेल्या आपले शस्त्र बाहेर काढून ते धारण केले आणि शमी वृक्षाची पूजा केली. तो हाच दिवस. पावसाळ्यानंतर युद्ध मोहिमा सुरू करण्याचा हा दिवस. राजकीय दृष्ट्या याला फार महत्त्व आहे. ईशान्य दिशेला राज्याच्या वेशी बाहेर कूच करत गेल्यास जिथे शमीवृक्ष सापडतो तिथे त्याची पूजा करण्याचा प्रघात आहे. अगदी बरोबर. आणि पूजा करताना पुढील श्लोक म्हटला जातो, शमी शमयते पापम शमी शत्रु विनाशिनी अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी. अर्थात शमी ही पाप शमवते, शमी शत्रूंचा विनाश करणारी आहे, अर्जुनाचे शस्त्र धारण करणारी आहे आणि तिचे दर्शन रामालाही प्रिय आहे. रामाने सुद्धा रावणाशी युद्ध करण्यापूर्वी देवीची उपासना केली होती आणि शमी वृक्षाचं पूजनही केलं होतं. शमी वृक्षाचं जिथे पूजन केलं जातं तिथेच भूमिदलावर अष्टदल काढून अपराजिता पूजन करतात आणि म्हणतात, हारेण तु विचित्रेण भास्वत कनकमेखला अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम. सूर्यांच्या सुवर्ण किरणांची जणू मेखलाच धारण केलेली अशी ही कल्याणकारी अपराजिता मला विजय प्राप्त करून देऊ. जसं अपराजिता आणि शमी वृक्षाच्या पानांचं महत्त्व आहे, तसंच या दिवसाला आपट्याच्या पानांचं सुद्धा खास महत्त्व आहे. देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याचा पुत्र कौत्स वरतंतूंच्या आश्रमात विद्यार्जन करत होता. विद्यार्जनानंतर गुरूंकडे गुरुदक्षिणेसाठी हट्ट करून बसला. गुरूंनी देखील क्रोधाने त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला 14 कोटी सुवर्णमुद्रा म्हणजेच 14 कोटी सुवर्णमुद्रा आण असे सांगितले. हेच जर आपल्याला कालिदासांच्या शब्दात ऐकायचे झाल्यास, तमध्वरे विश्वजिती क्षितीशं निःशेष विश्राणित कोश जातम उपात्त विद्यो गुरुदक्षिणार्थी कौत्सः प्रपेदे वरतंतु शिष्यः. असा हा वरतंतु शिष्य कौत्स रघुराजाकडे गुरुदक्षिणेसाठी जाऊन पोहोचला. परंतु रघुराजाने आपल्या संपूर्ण धन हे विश्वजित नावाच्या यज्ञात दान करून रिक्त कोश झाला होता.
रघुराजाकडून आता आपल्याला काहीही मिळणार नाही या कल्पनेनेच कौत्स निराश झाला. परंतु आपली प्रजा निराश होते आहे हे बघितल्यावर रघुराजाने तत्क्षणी कुबेरावर स्वारी करण्याचे ठरवले आणि तितक्यातच प्रातः प्रयाणाभिमुखाय तस्मै सविस्मया कोशगृहे नियुक्ताः हिरण्मयीं कोशगृहस्य मध्ये वृष्टिं शशंसुः पतितां नभस्तः वृष्टिं शशंसुः पतितां नभस्तः. नभस्तः, अगदी नभस्तः हिरण्यमयी जणू वृष्टीच झाली. कालिदासाच्या रघुवंशात जशी ही गोष्ट येते तशीच ती स्कंद पुराणात विस्ताराने येते आणि त्यात असा उल्लेख सापडतो की ही वृष्टी ज्या ठिकाणी झाली तिथे आपट्याचं झाड होतं आणि म्हणूनच सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याची पानं देण्याची पद्धत रूढ झाली. अगदी बरोबर. आणि सोनं देताना हा श्लोक म्हणावा: अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानां दर्शनम देही कुरुशत्रू विनाशनम. आपट्याच्या झाडाला उद्देशून असं म्हटलंय की हे अश्मंतक महावृक्षा सगळ्या महापापाचं तापाचं निवारण करणाऱ्या अशा तू आम्हाला कायम इष्ट लोकांचं चांगल्या लोकांचं दर्शन घडव आणि सगळ्या शत्रूंचा विनाश कर. अगदी बरोबर. आपट्याच्या वृक्षावर कुबेराने जरी सुवर्णमुद्रांची वृष्टी केली असली तरी देखील कौत्साने मात्र त्याला हव्या तेवढ्या सुवर्णमुद्रा घेतल्या. उरलेल्या मुद्रा तो रघुराजांना परत द्यायला निघाला. रघुराजा म्हणाला, एकदा दिलेलं दान मी परत घेत नाही. कौत्साला प्रश्न पडला, आता या उरलेल्या सुवर्णमुद्रांचं मी करू काय? मग त्यावेळी त्याने आपट्याच्या वृक्षाखाली बसून उरलेल्या सगळ्या सुवर्णमुद्रा लोकांना लुटावयास सांगितली आणि तेव्हापासूनच सोने लुटणे अशी ही प्रथा विजयादशमी म्हणजे दसऱ्याला सुरू झाली. खरंय, दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. याच दशहरा या सणाला आपण दसरा असं म्हणू लागलो. याही मागे अशी एक आख्यायिका सांगितली जाते की दस्यूंवर विजय मिळवण्याचा हा दिवस म्हणून याला दसरा असं म्हणलं गेलं. अगदी खरंय. सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात ही दशऱ्याच्या दिवशीच केली जाते. यालाच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असेही मानतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अक्षरलेखनाचा सुतोवाच अनेक प्रांतांमध्ये या दिवशी होतो. नमामि शारदां देवीं वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. पाटीवर आकड्याची सरस्वती काढून तिची पूजा करण्याचा हा दिवस. या दिवशी शेतकरी बांधव आपल्या सगळ्या शेतीच्या अवजारांची सुद्धा पूजा करतात. हल, खनित्र, कुद्दालक. पावसाळ्यात शेतात आलेलं पहिलं पीक किंवा धान्याचे अंकुर काढून देवाला वाहण्याची प्रथा आहे. शिक्षक, छात्र, लेखक, कवी यांचे शस्त्र काय तर लेखणी, तसेच त्यांचे शैक्षणिक साहित्य, वाद्य आणि तमाम ग्रंथसंपदा. घंटा शूलहलानि शंख मुसले चक्रम धनुस्सायकम हस्ताब्जैर्दधतीं घनांत विलसत् शीतांशुतुल्यप्रभां गौरी देहसमुद्भवां त्रिजगताम् आधारभूतां महा पूर्वाम् अत्र सरस्वतीम् अनुभजे शुंभादिदैत्यार्दिनीम्. पुन्हा एकदा
वंदे जगज्जननी परिवारातर्फे आपणा सर्वांना विजयादशम्याः हार्दाः शुभाशयाः. आपण आता या कार्यक्रमाचा शेवट शांती पाठाने करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवादः. यापुढील भागांमध्ये संस्थेच्या काही माजी शिक्षिका आपल्या भेटीला येणार आहेत. पाहायला विसरू नका. वन्दे